इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती. इजिप्त आणि कतारच्या पुढाकारानं वाटाघाटी. आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापूरमध्ये रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज. रंकाळा तलावामध्ये कपडे न धुण्याचे सक्त आदेश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार. अमरावतीकरांना आता 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळणार. अमरावती ते पुणे त्याचबरोबर अमरावती ते मुंबई वंदे भारत धावणार. पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. द्राक्ष बागांना देखील पावसाचा मोठा फटका. मुंबईतील प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून दखल. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापन करण्याचे निर्देश. प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांना कारवाई. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाईला सुरुवात. 477 बांधकामांना नोटीस. पश्चिम रेल्वेवर शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी यशस्वी. अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी. वंदे भारतची प्रति तास 130 किलोमीटर वेगानं चाचणी घेण्यात आली. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आता मध्य रेल्वे विशेष लोकल सोडणार. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विशेष रेल्वे गाडी धावणार. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कचरामुक्त तास मोहीम. 64 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून विल्हेवाट लावण्यात आली. मुंबईतील मेट्रो 9 आणि मेट्रो 7 मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ. मेट्रो 9 मार्गिकेला जून 2025 तर मेट्रो 7 साठी जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ. मस्जिद बंदर रेल्वे स्थानक परिसरातील कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचा कामाला वेग. दुसऱ्या तुळईची जोडणी देखील पूर्ण. तुळई रेल्वे स्थानांवर स्थापित करण्यासाठी ब्लॉक घेण्याची पालिका प्रशासनाची रेल्वेला विनंती. वसईमध्ये साहित्य जल्लोषाचं 17 आणि 18 जानेवारीला आयोजन. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते साहित्य जल्लोषाचं उद्घाटन. कार्यक्रमाला खासदार हेमंत चावरा उपस्थित राहणार. पुण्यामधील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी या महिन्यामध्ये भूसंपादन सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. प्रस्तावित विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार. माजी उपसरपंचाच्या कारला काळी फिल्म लावलेली असल्यानं जप्तीची कारवाई. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा. वारजे पोलिसांनी कार ताब्यात घेतली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खेड तालुक्यातील महिलांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये महिलांना नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती देण्यात आली. पुणे महानगरपालिका रात्रीच्या वेळी उचलणार कचरा. क्रोनिक स्पॉट शोधून कर्मचारी दुपारी 4 ते रात्री 12 पर्यंत काम करणार. 351 घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा उचलला जाणार. पुण्याच्या भोरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कुस्तीगीर संघाकडून चाचणी कुस्ती स्पर्धा. निवड चाचणी स्पर्धेमध्ये तालुक्यातील 153 कुस्तीगीर सहभागी. शशिकांत शिंदे आणि संग्राम थोपटे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. पुण्याच्या खेड तालुक्यातील भामा आस्केड धरणामधून रब्बी हंगामासाठी 1200 क्युसेकनं पाण्याचं आवर्तन सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आवर्तन. पुण्याच्या रांजणगावमध्ये औद्योगिक वसाहतीमधील अवजड वाहनाचं डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड. आरोपींकडून 95,000चा मुद्देमाल जप्त. पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या जलसंपदा विभागामध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार. निर्णयाला जलसंपदा विभागाची मान्यता. पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीमधून निघालेल्या प्रवाशांचा उत्साह. प्रवासादरम्यान भक्तिमय गाण्यांचा प्रवाशांनी आनंद लुटला. 5,51,00,000 रुद्राक्षांपासून प्रयागराजच्या महाकुंभमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना. रुद्राक्षांपासून शिवलिंग तयार. देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात. मंगळवार अखेर देशभरामध्ये 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या. गव्हाची उच्चांकी पेरणी. केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती. खलिस्तानवादी गुरुपंतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये भारतीय व्यक्तीचा सहभाग असू शकतो. प्रथमच केंद्र सरकारकडून मान्य. हत्येच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेने पुरवलेल्या माहितीची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर. देशभरामध्ये गत वर्षात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये 2400 लोकांचा मृत्यू. हवामान विभागाच्या वार्षिक अहवालातील माहिती.
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्या लोकसभा निवडणुकीबाबतच्या टिप्पणीबाबत मेटा इंडियाकडून माफी. झुकरबर्ग यांच्याकडून अनावधानानं चूक झाली. मेटा इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून दिलगिरी.